श्री शुकदेव भगवान सतगुरुनाथ महाराज। प्रेमळ असणाऱ्या गोपिकांचा त्याग करून भगवंत मथुरेमध्ये येऊन पोहोचले। ज्यावेळेला भगवंत मथुरेला निघाले त्यावेळेला भगवंत गोपिकांना आश्वासन देत आहेत। कथेच्या रसाची माहिती नसलेली मंडळी, आपल्या येण्याने सुद्धा कथेचा नामाचा संकेत काही माणसांच्या मंडपात पाऊल ठेवल्याने रंगदेवता निघून जातात। नामसंकीर्तनाचा रंग एका क्षणात उतरून जातो। कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदना, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदना, हे गोपाल नंदना, हे गोपाल नंदना, गोपाल नंदलाल, हे गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, गोविंद गोविंद भगवंतांनी मथुरेला निघत असताना गोपिकांना आश्वासन दिलं, मी पुन्हा वापस येईन, माझी वाट पहा। गोपिका वाट पाहत राहिल्या भगवंताची। भगवंत मथुरेमधून गोकुळामध्ये वापस आले नाही। वाट पाहता पाहता गोपिकांचे देह जमिनीवरती पडले। गोपिकांच्या शरीरातून प्राण निघून गेला। पण शरीरामधून ज्या वेळेला गोपिकांच्या प्राण बाहेर जाण्याची वेळ येते आहे, आता प्राण कधी ना कधीतरी जाणारच महाराज शरीरातून। त्यातल्या त्यात देवाच्या विरहामध्ये राहणाऱ्या भक्ताचा प्राण फार काळ राहील असं नसतं। तो प्राण धारण करून ठेवतो भक्त फक्त भगवंताला आपल्या ह्या डोळ्यांनी पाहण्यासाठी प्राण धारण करून ठेवतो। ज्यावेळेला भक्ताला कळायला लागतं की माझा प्राण जाणार आहे, त्यावेळेला भक्ताला असं वाटतं माझं सगळं शरीर मरून गेलं तरी चालेल, पण माझ्या डोळ्यातला प्राण नाही गेला पाहिजे। शरीरातला सगळा प्राण भक्त आपल्या डोळ्यामध्ये आणून स्थिर करतात। कशासाठी? या डोळ्यांनी पुन्हा एक वेळेला ते हरिरूप पाहता यावं यासाठी, ते हरिरूप डोळ्यांनी आपल्याला दिसावं यासाठी भक्त डोळ्यामध्ये प्राण आणून ठेवतात। आणि गोपिकांनीही तेच केलं। वाट पाहिली भगवंताची, परंतु भगवंत मथुरेमधून वापस आले नाही। गोपिकांचे वाट पाहता 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 देह पडले आणि गोपिकांच्या देहासहित गोपिका सच्चिदानंद स्वरूप या पदाला प्राप्त झाल्या। भगवंत इकडे मथुरेमध्ये येऊन पोहोचले। भगवंताच्या राहण्याची व्यवस्था उपवनामध्ये केलेली होती। त्या उपवनापर्यंत भगवंत आलेले आहेत। थोडा वेळ विश्रांती घेतलेली आहे साऱ्या मंडळींनी आणि नंद बाबांची परवानगी घेतली।
शहर पाहायचं निमित्त भगवंतांनी यावेळेला केलं. कंसाला मारण्यासाठी भगवंतांना जायचं होतं, म्हणून शहर पाहण्याचं निमित्त केलं. आणि नंद बाबांना प्रश्न विचारला, बाबा मी शहर पाहायला जाऊ का? सगळ्या गोपाळांची शहर पाहायची इच्छा आहे. आम्ही कधी आजपर्यंत जन्मल्यापासून लहानपणापासून गोकुळ सोडलं नाही, शहरामध्ये आलो नाही. आम्हाला शहर पाहायचं. शहर कसं असतं, कसं असतं? ठीक आहे म्हटले कृष्णा, मी तुला शहर पाहायला जाण्यासाठी परवानगी द्यायला तयार आहे, पण मी तुला एकट्याला जाऊ देणार नाही. म्हटले गोपाळ आहेत ना माझ्यासोबत? म्हटले गोपाळांसोबत सुद्धा मी तुला जाऊ देणार नाही, कारण सगळे गोपाळ तू म्हणशील तसंच करतात, तू सांगशील तेच ऐकतात, तसंच ऐकतात. मी तुला बलराम दादासोबत पाठवतो. दादाशिवाय तू शहर पाहण्याच्या निमित्ताने इथून कुठंही हलायचं नाही. म्हटले तयार आहेस का? म्हटले हो बाबा, मी दादांसोबत जायला तयार आहे. साऱ्या मंडळींना घेऊन भगवंत शहर पाहण्याच्या निमित्ताने निघाले. शहराचं आकर्षण गोपाळांना झालं, शहरातल्या माणसांच्या कपड्यांचं आकर्षण गोपाळांना झालं. कृष्णा, त्या शहरातल्या माणसांचे कपडे बघ ना कसे, आपले बघ कसे. तुम्हाला घालायचेत का कपडे तसे? म्हटले हो घालायचेत ना. चला म्हटले माझ्यासोबत. जिथं सगळे कंसाच्या दरबारातल्या मंत्र्यांचे कपडे धुतले जायचे, शिवले जायचे, इस्त्री केली जायची, अशा तिथं आले महाराज भगवंत त्या दुकानात. पोरासोरांना पाहून थट्टा करायला लागला. भगवंतांनी सांगितलं आमच्या मापाचे कपडे आम्हाला द्या. म्हटले कोण कुठून तुम्ही आले? गवळ्याचे पोरं, कंसाच्या राज दरबारातले हे राजवस्त्र आहेत. म्हटले भेटणार नाही तुम्हाला. भगवंतांनी लीला केली, त्याचा अहंकार नष्ट केला. नष्ट करायला वर्णन असं आलं, फार बोलत होता भगवंतासमोर. भगवंतांनी एक जोराने मारली, पुन्हा उठलाच नाही. सगळ्या गोपाळांना राजवस्त्र दिले, निघाले. भगवंताच्या लक्षात आलं यांच्या कपाळावर चंदन तिलक नाही, काहीच नाही. भगवंत म्हणतात गोपाळांनो शहरात आले, शहरातल्या माणसांचे कपडे लत्ते पाहिले, तसेच कपडे लत्ते घालावे वाटले, घातले सुद्धा. पण इतकंही स्वतःला विसरून जाऊ नका की आपण कोण आहोत, कुणाची आहोत. चंदन नाही म्हणले तुमच्या माथ्यावरती. आणि मग त्यावेळेला कुब्जेला रस्त्याने जाताना पाहिलं. कुब्जेच्या हातातली चंदनाची वाटी भगवंतांनी घेतली, स्वतःच्या मस्तकावर चंदन तिलक केलं, गोपाळांच्या मस्तकावर चंदन तिलक भगवंतांनी केलं. निघाले पुढं. कुब्जेवरती कृपा केली. कुब्जेनं प्रार्थना केली, हरी माझ्यावर कृपा केली तुम्ही. पहिली कृपा केली, माझ्या समोर येऊन उभे राहिले, मला दर्शन दिलं, कृपेनं माझ्याकडे पाहिलं, मला तुमचं रूप दाखवलं. सहजासहजी कुणावरही कृपा होत नाही अशी जी कृपा माझ्यावरती सहज झाली. दुसरी कृपा काय केली? 8 ठिकाणी वाकडी असलेली मी कुब्जा, मला सौंदर्य प्रदान केलं तुम्ही, सुंदर केलं मला. दुसरी कृपा केली. पण आता ही जी कृपा तुम्ही माझ्यावरती केलेली आहे, ज्याच्यासाठी ही सगळी कृपा माझ्यावरती केलेली आहे, आता ती तिसरी कृपा पण माझ्यावरती करा. म्हटले काय कृपा करायची आहे तुझ्यावरती? म्हटले आता आलेलाच आहात, माझ्याच न कळत, मी प्रार्थना केली नसताना, मी बोलावलं नसताना माझ्या समोर आलात. रूप माधुर्याचं दर्शन मला करवलं, स्वतःच्या रूप माधुरीमध्ये मला आसक्त केलेलं आहे. मग आता अशीच निघून जाता येणार नाही तुम्हाला, मग माझ्या घरी यावं लागेल. म्हटले आता इथं झाली ना भेट, इथं तू मला पाहिलंय, मी तुला पाहिलंय, माझं दर्शन झालंय तुला. आता काय तुझी इच्छा आहे? कशासाठी तुम्हाला घरी बोलावते आहेस? नाही म्हटले, त्याशिवाय माझ्या अंतःकरणाचं समाधान होणार नाही. म्हणून भगवंता तुम्ही येताना जाताना
मथुरेत आहात तोपर्यंत माझ्या घरी यावंच लागेल तुम्हाला, माझ्यावरती कृपा करावीच लागेल तुम्हाला. जशी जर का मला न भेटता, माझ्या घरी पाऊल न ठेवता जर का तुम्ही निघून गेले तर मात्र काही हरकत नाही म्हटले. आणि कुब्जीची प्रार्थना भगवंतांनी मान्य केली आणि भगवंत कुब्जा दासीच्या घरी गेले, तिच्यावर कृपा केली, तिचं मनोरथ पूर्ण केलं आणि मग समारंभाच्या दिशेने निघाले. कुवलयापीड नावाचा हत्ती भगवंतांना मारण्यासाठी सोडलेला होता. तो हत्ती मातलेला आहे, पिसाळलेला आहे. भगवंतांना मारण्यासाठी धावत पळत भगवंताकडे यायला लागला. भगवंतांनी त्या हत्तीला आपल्याकडे येताना पाहिलं, सोंड पकडली हातामध्ये, आकाशात गर 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 फिरवला, दिला सोडून. दूर जाऊन कुवलयापीड मृत्युमुखी पडलेला आहे. आखाड्यामध्ये भगवंतांनी प्रवेश केला. मुष्टिक आणि चाणूर नावाचे 2 योद्धे भगवंतांनी सज्ज करून ठेवलेले होते. त्यांच्यासोबत बलराम दादा आणि भगवंताचं युद्ध आरंभ झालेलं आहे. सिंहासनावर बसून कंस हे युद्ध पाहायला लागला. भगवंत बलराम दादा एकमेकांमध्ये मनोरथ आपलं व्यक्त करत आहेत, न बोलता सुद्धा एकमेकांकडे पाहून, दादा यांच्याशी जास्त खेळत बसायचं नाही आपल्याला, आपलं ध्येय ते आहे. हे छोटे मोठे असुर आहेत म्हटले, हे यांचे दास आहेत, असुरांचे दास आहेत, हे पापी, यांना माझं दास्यत्व करायची इच्छा नाही झाली, त्याचं दास्यत्व करत आहेत म्हटले. हे यांच्यामध्ये जास्त वेळ घालवायचा नाही आपल्याला, उरका लवकर, मी घाई करतो, तुम्ही पण घाई करा. बलराम दादा आणि भगवंतांनी मनावर घेतलं आणि काही क्षणामध्ये मुष्टिक चाणुराचा वध केला, विनाश केला. आणि आता मात्र कंसाकडे पाहिलं भगवंतांनी. कंस आक्रस्ताळेपणा करायला लागला आणि तसेच भगवंत अति वेगाने पावलं टाकत कंसाच्या सिंहासनापर्यंत गेले. कंसाच्या खांद्यावर दोन्ही हात मारलेले आहेत. एक झटका मारून कंसाला आपल्याकडे ओढलं. कंसाच्या मस्तकावरचा मुकुट भगवंताच्या पायाजवळ येऊन पडला आणि भगवंताने कंसाचे केस पकडले. कंसा, आठवतो दिवस ज्या दिवशी माझ्या आई आणि वडिलांच्या लग्नाची बरात निघालेली आहे. आकाशवाणीने तुला सांगितलं, वसुदेव देवकीचा 8वा पुत्र तुझा काळ म्हणून जन्म घेणार आहे. त्याच वसुदेव देवकीचा 8वा पुत्र मी तुझ्या समोर उभा आहे. असेच केस पकडले होतेस की नाही माझ्या आईचे तू? मी तुझी हत्या करण्यासाठी तुझा काळ म्हणून तुझ्या समोर उभा आहे, असं म्हणून भगवंतानी कंसाला आडवा पाडला. एक मुष्टिक वळली. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंतानी कंसासारख्या अत्यंत बलवान दैत्याचा एका मुष्टिक प्रहारामध्ये वध केलेला आहे, विनाश केलेला आहे. देवतांना आनंद झाला. आकाशामधून भगवंतावरती पुष्पवृष्टी केलेली आहे. मथुरावासी भगवंताचा जय जयकार करायला लागले. आकाश मंडळामधून साऱ्या देवता आज आपल्या हरीचा जय जयकार करायला लागल्या. करूया जय जयकार, करूया जय जयकार, करूया भगवंताचा जय जयकार केलेला आहे. साऱ्या ऋषी मुनी साधू संतांना आनंद झाला. पुन्हा एक वेळेला कथा कीर्तन आता आरंभ होतील, यज्ञ यागादी कर्म आरंभ होतील. मुक्त कंठाने आम्हाला सत्संग
गाता येईल, सत्संग श्रवण करता येईल याचा आनंद सर्व हरिभक्तांना झालेला आहे. आणि शेवटी भक्तांच्या हृदयाला सर्व प्रकारे आल्हाद देण्यासाठी, आनंद देण्यासाठीच भगवंताचा हा अवतार असतो. भगवंत ज्या ज्या वेळेला अवतार घेतात त्या त्या वेळेला कुठं कुठं माझे भक्त आहे आणि कशी कशी माझी भक्ती साधना करत आहेत, कोणत्या कोणत्या भक्ताच्या मनामध्ये काय काय भाव आहे हे सगळं भगवंतांना माहीत असतं. आणि त्या त्या जागेवर गेल्यानंतर त्या त्या प्रकारातल्या भक्तांना भगवंत विशेष कृपा लाभ प्रदान करत असतात. एकही भक्त असा भगवंत ठेवत नाही की जो भक्त निराश होईल, औदासीन्य त्याला प्राप्त होईल. अशा प्रकारे भगवंत कधीही आपल्या भक्तासोबत व्यवहार करत नाही. सर्व प्रकारातल्या, सर्व श्रेणीतल्या सर्व भक्तांना भगवंत समाधानी करत असतात. हे भगवंताच्या अवताराचं अजून एक वैशिष्ट्य आहे. सर्व प्रकारच्या भक्तांना समाधान देण्याचं कार्य भगवंताचं आहे. अशा मथुरावासियांना सुद्धा परमानंदाचं दान भगवंतांनी केलेलं आहे. कारण मथुरेमध्येही भगवंताचे भक्त होते. उद्धवजी महाराज भगवंताला भेटले मथुरेमध्ये. याचा अर्थ मथुरेमध्ये सुद्धा भगवंतावरती जीवापाड प्रेम करणारे भक्त होते. गोकुळातल्या गवळणींना वाटलं मथुरेमध्ये प्रेम करणारे आहेत जीवापाड, म्हणूनच आम्हाला सोडून भगवंत मथुरेत गेले त्यांच्याकडे. पण प्रत्येक भक्ताला त्याच्या त्याच्या जागेवर जाऊन परमसुखाचं दान करण्यासाठी भगवंत प्रयत्नशील असतात. रामचरित्राचा जर का या भावनेतून विचार केला तर प्रभू श्री रामचंद्रांनी 14 वर्षाचा वनवास स्वीकारला तो आपल्या भक्तांसाठीच. प्रभू श्री रामचंद्रांना 14 वर्षाच्या वनवासाचं दुःख का नाही झालं, याचं एक कारण प्रभू रामचंद्र म्हणतात, मला माझ्या सीतेसोबत लक्ष्मणासोबत आता पूर्ण वेळ राहता येईल, सुखसंवाद करता येईल, आनंदाने विहार करता येईल. मी जर व्यापात पडलो असतो तर ठरवून वेळ काढून हिला घेऊन मला वनविहार करायला जावं लागलं असतं. आई साहेबांची मनधरणी करताना प्रभू कसं बोलतात पहा, सीते बरं झालं तू उदास आहेस का आपल्याला वनवास भेटला म्हणून. म्हटले भगवंता मी नाही उदास, अगं पण तुझा राजमहाल सुटला, तुझे सगळ्या सुखसुविधा सुटल्या, आसन शय्या जी काही आहे ते सगळं भोग सामुग्री सुटली तुझी, आणि माझ्यासोबत असं तुला अनवाणी पायाने वनामध्ये चालायची वेळ तुझ्यावर आली. तुला कष्ट वाटत नाहीत माझ्यासोबत चालायचे, तुला दुःख होत नाही राजमहाल सुटल्याचं, मखमली पलंग गादी सुटल्याचं, लोड तक्के सुटल्याचं दुःख वाटत नाही, पंचपक्वान्न सुटल्याचं दुःख वाटत नाही, कंदमुळं फळं खायची वेळ माझ्यासोबत तुझ्यावर आलेली आहे. नाही म्हटले हरी, मला दुःख वाटत नाही. कारण काय, माझं सर्व सुख तुम्ही आहात, हा एक भाव आहे. मग भगवंत तरी सुद्धा कुठंतरी भगवंतांना रुख नाही, माझ्या सीतेला कुठंतरी वाटत असेल पण मला वाईट वाटल म्हणून बोलून दाखवत नाही. वाटत असेल कारण काय, वाटत नव्हतं पण काळजी. आई साहेब देवाची काळजी घेतात, देव आई साहेबांच्या मनाची काळजी घेतात. दोघही जण एकमेकांचं अंतःकरण जपत आहेत, दोघही जण एकमेकांचं मन जपण्याचा प्रयत्न करत आहेत. तर प्रभू मनधरणी करायची आई साहेबांची. रस्त्याने जाताना आई साहेबांना दाखवायचे, सीते ती नदी पहा किती सुंदर, ते झाड पहा किती सुंदर, ते फूल पहा किती सुंदर, त्या फुलांवरती आलेलं फुलपाखरू पहा किती सुंदर. विविध रंग विविध ढंग वनाचे भगवंत आई साहेबांना दाखवायचे आणि म्हणायचे, सीते वनात आलो म्हणून कष्ट वाटून घेऊ नको बर का, राजमहालात राहिलो असतो तर राज्यकारभार मला पाहावा लागला असता, थोडं तरी तुझ्यापासून मला कामानिमित्त का होईना दूर जावं लागलं असतं. पण पहा ना कशी भगवती भगवंतानं आपल्यावर कृपा केली की आपल्याला कायम सोबत राहता यावं अशीच व्यवस्था करून ठेवली. आता वनामध्ये आपण आलो, काही काम नाही आपल्याला, सोबत वनविहार करायचा, असं मनधरणी करायची महाराज भगवंत आई साहेबांची.
आणि दुसरं कारण भगवंताचं वनामध्ये येण्याचं की अनेक वर्षांपासून जे ऋषी मुनी साधू संत महात्मे माझी वाट पाहत आहेत ना, कोणा कशासाठी वाट पाहत आहेत? रामरूप आम्हाला दिसावं यासाठी वाट पाहत आहे महाराज. सावळा सावळा राघव श्री रामचंद्र कधी आम्हाला डोळ्याने दिसेल अशी वाट सारे ऋषी मुनी साधू संत महात्मे पाहत होते. अशा सगळ्या भक्तांना भेटी देण्यासाठी वनवास स्वीकारलेला आहे. याचं दुःख भगवंतांना वनवासाचं जाणवलं नाही. याचं हे दुसरं कारण आहे महाराज. भक्तासाठी भगवंत त्या त्या जागेवर जाऊन भक्तांना संतुष्ट करतात. तसं आज भगवंत मथुरेमध्ये आले तर मथुरेतल्या प्रत्येक भक्त भाविकाच्या अंतःकरणाला भगवंत समाधान देत आहेत. पुढं चालून भगवंत आता द्वारका लीला करायला द्वारकेमध्ये जातील किंवा गेले तर तिथंही भगवंतांनी त्या त्या भक्तांना प्रत्येक त्या त्या अंगाने परमसुखाचं दान दिलेलं आहे महाराज. कुणाला डोळ्यांनी दर्शन देऊन सुखाचं दान भगवंत करतात, कुणाकडे दृष्टिक्षेप टाकून भगवंत सुखाचं दान करतात, कुणाशी दोन शब्द बोलून सुखाचं दान करतात, कुणी भगवंताच्या आदरपूर्वक नमस्काराला येत आहे त्याला नमस्कार प्रदान करून सुखाचं दान करत आहेत. जे मित्र भावाशी आहेत त्यांच्याशी हस्तांदोलन करून त्यांचं हृदय प्रसन्न करत आहेत. जे परमाधिकाराचे भक्त आहेत त्यांना प्रेमालिंगन प्रगाढ आलिंगन दान करून भगवंत सुखाचं आनंदाचं दान करत आहेत. शेवटी देवानी पाहिलं काय आणि देवानी आलिंगन दिलं काय? दोन्ही भक्ताला परमानंदच भगवंताच्या पाहण्यामधून आणि स्पर्शामधून परमानंदच प्राप्त होतो आहे. ही भगवंताची फार मोठी किमया आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं की भगवंत कोणत्याही प्रकारचा भेद न करता साऱ्यांना संतुष्ट साऱ्या भक्तांना भगवंत संतुष्ट करतात. तसं याही ठिकाणावरती भगवंत संतुष्ट करतात, पण पद्धती जरी भिन्न भिन्न भक्ताला संतुष्ट करण्याच्या पद्धती जरी भिन्न भिन्न आहेत तरी सुद्धा आनंद तितकाच देत आहेत सगळ्यांना, सुख तितकंच देत आहेत भगवंत सगळ्यांना. पण ज्याच्याकडे नुसतं पाहिलं आणि एखाद्याकडे पाहिलं आणि त्याच्याशी बोलले नाही, एखाद्याकडे पाहिलं आणि त्याच्या जवळ जाऊन बोलले, आता पाहण्याच्या तुलनेत आनंद कशात जास्त आहे? पाहण्यात आहे का जवळ येऊन बोलण्यात आहे? आपण सर्वसामान्य असं समजू की बोलण्यात आनंद आहे. मग याचा अर्थ असा आहे एखाद्या भक्ताकडे नुसतंच पाहिलं आणि एखाद्या भक्ताला जाऊन बोलले, याचा अर्थ ज्याच्याकडे नुसतं पाहिलं त्याच्यावर भगवंतानी अन्याय केला का? नाही महाराज, अन्याय केला नाही. कारण त्या परमात्म्याच्या त्या सहवासातून त्या भगवंतानी भक्तासाठी केलेल्या सामान्य कृतीमधून सुद्धा भक्ताला इतकं सुख प्राप्त होतं की तो त्या सुखातच रमून जातो. जी सुख ज्याच्यासोबत भगवंत सुख संवाद करत आहेत त्याला प्राप्त होतं, तेच सुख ज्याच्याकडे भगवंतानी नुसतं पाहिलं त्यालाही प्राप्त होतं. शेवटी देवाला सुख द्यायचंय, त्याच्यासाठी भगवंताला कोणत्याही प्रकारच्या माध्यमाची गरजच नाही हो. भगवंत स्वतः सुखरूप असल्या कारणाने त्यांचं नुसतं डोळ्याला दिसणं सुद्धा सुखी होणं आहे. आता पुढचे प्रश्न तर फार मग तर त्याच्यापेक्षा कौतुकास्पद आहे. दर्शन स्पर्श संलाप शयनासन भोजनही. भगवंताचा संग कुठं कुठं भक्तांना कोणकोणते, आता उदाहरणं पाहत बसायचे नाही आपल्याला, बघू आता नंतर पुढं. दर्शनाच्या माध्यमातून कोणत्या भक्ताला सुख दिलं, दर्शन सुखासाठीचा एक भक्त, त्याचं एक चरित्र. स्पर्शाचं सुख भगवंताने कोणत्या भक्ताला दिलं, असा स्पर्श सुखाला प्राप्त झालेला एक भक्त, त्याचं एक चरित्र. कुणासोबत भगवंतानी सुख संवाद केला असा कोणता भक्त, त्याचं एक चरित्र. कुणासोबत भगवंत आनंदपूर्वक विश्रांती घेत आहेत, शयनासन, तो एक भक्त. आणि भोजनही, कुणासोबत आनंदाने भगवंत बसून प्रसाद सेवन करत आहेत, एकमेकाला खाऊ घालत आहेत महाराज, घास भरवत आहेत. हे भगवंतासोबतचं भोजन सुख आहे, प्रसाद सुख आहे. आणि पहा, एका सुखासाठी एक एक भक्त निवडला. आणि काही भक्त असे होते सगळ्या क्रिया भगवंतानी एकाच भक्तासोबत केल्या. आणि असा भक्त जर कोण आहे याचं उत्तर पाहिजे असेल तर ते भक्त आहेत मथुरेत उद्धवजी महाराज. ते भक्त कोण?
उद्धवजी महाराज. उद्धवजी महाराज राजमहालापासून तर देवाच्या अंतर्गृहापर्यंत उद्धवजी महाराजांना कुठं बंदी नव्हती. पुढं वर्णन असं आलं द्वारका लीलेमध्ये की भगवंत उदाहरणार्थ आपल्या धर्मपत्नी सोबत एकांत वासात आहेत, आतमध्ये निज धामामध्ये आहेत, निजवासामध्ये भगवंत आहेत. आणि भगवंतांना कळालं उद्धव आलाय, तर भगवंत रुक्मिणी आई साहेबांना बाजूला करायचे आणि उद्धवाला जवळ घेऊन बसायचे. अशी परमप्रेमी भक्त महाराज उद्धवजी महाराज, भगवंताच्या सर्व प्रकारच्या या कृपेला पात्र झालेले भक्त उद्धवजी महाराज, सर्व प्रकारच्या कृपेला पात्र, सर्व प्रकारच्या लीला, सर्व प्रकारचं सुख भगवंतानी उद्धवजी महाराजांना दिलं. कोणी नव्हतं भगवंताच्या एवढ्या जवळ मथुरेत आल्यावर, बर का. कारण आता थोडा विषय आला म्हणून पाहू. पाहायचं ना का चलायचं पुढं? थोडस पाहू मग जाऊ. भगवंत मथुरेत आले ना, भगवंत फार एकटे पडले होते. जसे गोकुळवासी भगवंताला सोडून एकटे पडले, तसे भगवंत ही गोकुळवासियांना सोडून एकटे पडले. आणि ह्या एकटेपणामध्ये भगवंताचा आधार झाले उद्धवजी महाराज. भगवंताला आश्रय, भगवंताला सहारा दिला. जिथं भगवंताला वाटलं ह्या दुःखामध्ये, माझ्या या विरहामध्ये कुणाचा तरी सहारा, कुणीतरी माझा सहारा व्हावा, त्यावेळेला भगवंतांना भेट झाली उद्धवजी महाराजांची. गोकुळातल्या गोपिकांना दुःख होतं, पण ते दुःख व्यक्त होत होतं म्हणून ते कमी होत होतं. कारण गोकुळात गवळण एकटी नाही जी कृष्ण विरहामध्ये व्याकुळ होते, पण कृष्ण एकटे आहेत जे सगळ्या गोकुळाच्या वियोगामध्ये दुःखी होत आहेत. हे यामुळं पुन्हा पुन्हा येत आहे, कारण देवाला दुःख झालं नाही भक्ताला सोडण्याचं, असं मानण्याची चूक आपण कधी करायची नाही. भक्ताला भक्ताचं सहकार्य भेटलं. एक गवळण दुसऱ्या गवळणीला आपली व्यथा बोलून तरी दाखवते, सांगते देवानी कुणाला बोलावं आणि देवानी कुणाला सांगावं की मी माझ्या भक्तासाठी व्याकुळ होतोय. शास्त्र बोलले, शास्त्र आधार झाले भक्तांचा, ग्रंथ आधार झाले भक्तांचा, संत वाङ्मयातले शब्द आधार झाले, विरहिण्या आधार झाल्या भक्तांच्याच विरहाचं वर्णन करण्यात. देवाच्या विरहाचं वर्णन कोण करेल? ही देवाची अवस्था भक्ताच्या विरहामध्ये काय झाली, कशी झाली, झाली की न झाली? गोकुळातली एक गवळण दुसऱ्या गवळणीला बोलून आपलं दुःख व्यक्त करते, सखी मला त्याची आठवण येतेय, मला त्याला पाहावं वाटतंय, त्याला बोलावं वाटतंय, त्याच्याजवळ बसावं वाटतंय, जावं वाटतंय. ही एक सखी दुसऱ्या सखीला सांगती आहे, तर तिचा जो दुःखाचा आवेग आहे महाराज, हृदयातून जे दुःख बाहेर पडतंय त्याचं ओझं कमी होतं. पण भगवंत मथुरेत आले आणि एकटे पडले, कारण भगवंतांना कळेन असं झालं, मी इथं मथुरेत कोणाशी बोलू, कुणाला सांगू माझ्या अंतःकरणाची व्यथा, माझं दुःख, माझी वेदना, मी कोणाला सांगू, असा प्रश्न पडायला दोन कारण आहेत. पहिलं कारण, मथुरेत भगवंतांना कोणी दिसतच नाही ज्याला मी माझं मनोगत उकलून सांगेल, असं कोणी नाही. आणि दुसरं कारण, मथुरेमध्ये माझ्याकडे माझं जे स्थान आहे, माझ्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन, माझं स्थान, माझी जागा ती अशी नाही जशी गोकुळात होती. गोकुळात मी कसा होतो, मन मोकळा होतो, मनमौजी होतो, मला जे बोलावं वाटेल ते बोलायचो, जिकडं जसं पाहावं वाटेल तिकडं तसं पाहायचो, जिकडं पळावं वाटेल तिकडं पळायचो, ज्याच्या घरी जावं वाटेल बेधडक मी त्याच्या घरी जायचो. मथुरेत तसं नाही. मथुरेत कृष्णाचं राहणं हे शिष्टाचार प्रधान राहणं आहे.
आणि गोकुळातलं भगवंताचं राहणं हे प्रेमभक्तियुक्त प्रधान आहे, प्रेमप्रधान आहे महाराज. तिथं बंधन नाही देवाला कशाचंच, कोणत्याच गोष्टीचं, ना पदाचं, ना नावाचं, ना स्थानाचं, कशाचंच बंधन नाही महाराज. जिथं देवही मोकळेपणाने वावरतात, जिथं देवालाही थोडंसं बंधन कमी झाल्यासारखं वाटतं, जिथं देवालाही मुक्तीची अनुभूती होते. मुक्ती 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 म्हणतात कशाला, अशा मुक्तीचीही अनुभूती भगवंताला झाली गोकुळात. या जगताच्या बंधनामधून हे जे दाखवणं आहे माझं जगाला, पहा दाखवण्यासाठीच ठिकाण म्हणजे मथुरा आहे आणि जगण्यासाठीचं ठिकाण म्हणजे गोकुळ आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. मथुरा म्हणजे व्यवस्था आहे महाराज आणि गोकुळ म्हणजे अवस्था आहे. मथुरा काय आहे? मथुरा ही भगवंताच्या जीवनामध्ये, द्वारका ही भगवंताच्या जीवनामध्ये व्यवस्थेचं अंग निभावती आहे. पण गोकुळ हा कृष्ण चरित्रातला अवस्थेचा विषय आहे, अवस्थेचा भाग आहे. गोकुळात व्यवस्था नाही पाहिजे. भगवंतानी गोकुळात कधी व्यवस्थेचा विचार केला नाही. मग ती व्यक्तिगत व्यवस्था, पारिवारिक व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, धार्मिक व्यवस्था नाही महाराज. मी व्यवस्थेसाठी गोकुळात आलोच नाही, मी अवस्था प्राप्तीसाठी गोकुळात आलो. माणूस जिथं मोकळेपणाने जगतोय महाराज, प्रत्येकाचा शोध कशासाठी चाललाय? जिथं मी मनमोकळेपणाने जगू शकतो, बस त्या जगण्यासाठीची प्रत्येकाची धडपड जर का आहे, मग देवाला तरी का बांधून ठेवायचं हो? देवालाही मनमुक्तपणाने जगता आलं पाहिजे, व्यवहार करता आले पाहिजे. सामान्य व्यवहार क्रियेतून, शारीरिक सामान्य क्रियेतून, मानवी भावनेतून माणूस जी सुख भोगतोय, आपल्या प्रेमही व्यक्तीच्या सहवासात राहून, त्याच्याशी बोलून, त्याच्यासोबत जीवन कंठून, जे आपले आपल्यावरून हे लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे, आपण आपल्या परिवारातल्या माणसांसोबत किती सहज व्यवहार करतो की नाही? घरातल्या माणसासोबत आपण सहज राहतो. तेच बाहेर चार लोकांमध्ये ज्या वेळेला आपण येतो, त्यावेळेला आपलं उठणं, बसणं, बोलणं, पाहणं, चालणं हे किती मर्यादित असतं. नवे नवे असायलाच पाहिजे. सामाजिक मर्यादा, धार्मिक मर्यादा असतात महाराज, त्या सांभाळायलाच पाहिजे. परंतु ह्या व्यवस्थेपासून कुठंतरी दूर जाऊन सहज मनमोकळं माणूस आपल्या घरीच राहतो ना. खूप वेळ झाला आता बाहेर आहे, आता घरी जाऊन मस्त मोकळं निवांत बसेल. बसता तर इथं पण येतं, खाता पिता इथं पण येतं, पण बाहेर परक्या व्यक्ती समोर बसून खाणं पिणं, विश्रांती घेणं आणि आपल्या घरी जाऊन फरक आहे की नाही? बस तोच फरक व्यवस्थेचा आणि अवस्थेचा, तोच फरक मथुरा, द्वारका आणि गोकुळातला आहे महाराज. म्हणून भगवंत शोध घेतात की मला हे बंधन नकोय, मला मुक्त पाहिजे, मुक्त जागा पाहिजे. अशा मुक्तीसाठी जे बंधन स्वीकारावं लागतं ते प्रेमाचं बंधन असतं. मी प्रेमाच्या दोरीनं स्वतःला बांधून घ्यायला तयार आहे. ब्रह्म कसं आहे? ब्रह्म मुक्त आहे महाराज. पण मुक्त असलेलं ब्रह्म सुद्धा भक्ताच्या प्रेमामध्ये येऊन बंदिस्त होतं. बंधता है जिसमें आकर वह ब्रह्म मुक्त बंधता है जिसमें आकर वह ब्रह्म मुक्त बंधन. उस प्रेम के बंधन को ढूंढते, उस प्रेम के अनोखे बंधन को ढूंढते, जो शाम पर फिदा हो उस तन को ढूंढते.
फिदा हो उस तन को ढूंढते घर शाम का हो जिसमें उस मन को ढूंढते हैं घर शाम का हो जिसमें उस मन को ढूंढते बंधता है जिसमें आकर वह ब्रह्म मुक्त बंधन उस प्रेम के अनोखे बंधन को ढूंढते हैं जो शाम पर फिदा हो उस तन को ढूंढते हैं शाम का हो जिसमें उस मन को ढूंढते हैं जो बीत जाए प्रीतम की याद में विरह जो बीत जाए प्रीतम की याद में विरह में जीवन भी ऐसे देखे जीवन को ढूंढते हैं जीवन भी ऐसे देखे जीवन को ढूंढते हैं जो शाम शाम पर फिदा हो उस तन को ढूंढते हैं आहो की जो घटा हो दामिनी हो दर्द दिल की आहो की जो घटा हो दामिनी हो दर्द दिल की रस बिंदु बरस जिसमें उस धन को ढूंढते हैं रस बिंदु बरस जिसमें उस घन को ढूंढते हैं जो शाम शाम पर फिदा हो उस तन को ढूंढते हैं घर शाम शाम का हो जिसमें उस मन को ढूंढते सुख शांति में सुरति में मति में तथा प्रकृति में सुख शांति में सुरति में मति में तथा प्रकृति में प्राणों की प्राण गति में मोहन को ढूंढते हैं जो शाम शाम पर फिदा हो उस तन को ढूंढते हैं घर शाम का हो जिसमें उस मन को ढूंढते हैं मन को ढूंढते हैं उस मन को ढूंढते बंधता है जिसमें आकर वह ब्रह्म मुक्त बंधन उस प्रेम के अनोखे बंधन को ढूंढते हैं. भगवंत ही शोध घेतात. प्राणों की प्राण गति में मोहन को ढूंढते हैं. एक गोपी आपलं दुःख दुसऱ्या गोपी समोर सहज व्यक्त करू शकते आहे. भगवंत व्यक्त करू शकत नाही. त्यावेळेला भगवंतांना आश्रयभूत झाले उद्धवजी महाराज. हे परमभक्त आहेत, भगवंताचे परमभक्त आहेत. कारण
भगवंताची अडचण दोन्ही गोष्टीतून झाली. एक, ज्याला मी माझी व्यथा सांगेल त्याला माझी व्यथा कळाली पाहिजे, नसता तो माझ्या पदाकडे पाहिल, माझ्या मान सन्मानाकडे पाहिल. अहो तुम्ही यादव श्रेष्ठ भगवान गोपाल कृष्ण आहात. आता यादव श्रेष्ठ म्हणून जर माझ्याकडे पाहिलं तर मला जो यादव श्रेष्ठ म्हणून पाहतो त्याच्याशी रडून बोलता थोडीच येणार आहे. जो माझ्या अधिकाराकडे पाहून माझ्याशी व्यवहार करतो मलाही अधिकारानुसार त्याच्याशी व्यवहार साधावा लागणार आहे. जो माझ्याशी मी होऊन संवाद साधतो त्याच्या समोर मला मी होऊन बोलता येतं. आणि उद्धवजी महाराज समजत होते भगवंताचं हृदय. तर वर्णन असं आलं महाराज की भगवंत काही बोलत नव्हते, काही भगवंतांना बोलायची गरज पडत नव्हती, तरी भगवंताच्या मुखकमलाकडे पाहिलं तरी उद्धवजी महाराजांना कळत होतं देवाच्या मनाची स्थिती काय चाललेली आहे. असे भक्त उद्धवजी महाराज, असे भक्त भगवंतांना भेटले की भगवंतांना उद्धवजी महाराजांना कधी सांगावं लागलं नाही की आता माझ्या मनाची अवस्था काय आहे. पुढे चालून वर्णन असं आलं की ज्यावेळेला एक दिवस भगवंत म्लान वदनाने मथुरेमध्ये उभे होते त्यावेळेला भगवंताला हरी तुम्ही का उदास आहात हे विचारणारे उद्धवजी महाराजच होते. काय कमी आहे तुम्हाला मथुरेमध्ये हे उद्धवजी महाराजांनी विचारलं. आणि आजपर्यंत जी गोकुळ सोडून आल्यापासून भगवंतांनी कोणाला गोष्ट आपल्या हृदयातली व्यक्त करून सांगितली नाही, ती गोष्ट भगवंतांनी व्यक्त करून सांगितली. उद्धवा, माझी व्यथा एकच आहे की मी गोकुळात नाही सध्या, मी गोकुळात नाही, मी माझ्या आईजवळ नाही, माझ्या नंद बाबांच्या जवळ मी नाही, माझ्या गाई वासरांच्या रिंगणामध्ये मी खेळता येत नाही मला, बस हीच माझी व्यथा आहे. अहो भगवंत ज्या वेळेला प्रसाद घ्यायला बसायचे पात्रामध्ये कधी दही दूध तूप लोण्यासारखे पदार्थ आले तरी भगवंत ते पात्र बाजूला करायचे महाराज. का? कारण हे दही दूध तूप लोणी माझ्या गोपिकांनी माझ्या आईनं मला प्रेमाने खाऊ घातलं. ते पदार्थ पाहिले की मला गोकुळवासियांची आठवण येते, मला माझ्या यशोदा आईचं स्मरण होतं. ज्या पदार्थाने मला आईची आठवण येते, गोपिकांची आठवण येते, गाई वासरांची आठवण येते, ते पदार्थच भगवंताने टाळले. तिथून पुढच्या आयुष्यात किती भाव आहे भगवंताचा. दही दूध तूप लोण्याला भगवंतांनी नकार दिला. शेवटी उद्धवजी महाराज म्हटले मग ही व्यथा जा, अहो इथं आहे गोकुळ समोर, यमुना पार केली की समोर गोकुळ आहे, जा ना. एवढा जीव तळमळतो आहे ना तुमचा, मग गोकुळात का नाही जात. भगवंत म्हटले मी गोकुळात नाही जाऊ शकत, मला जायचं नाही. पण तू एक काम कर. उद्धवजी महाराजांचा हात आपल्या हातात भगवंतानी घेतला आणि भगवंत म्हणतात उद्धवा तू एक काम कर, तू जा गोकुळामध्ये, जा तू पाहून ये त्यांना काय करत आहेत त्या, कशा आहेत त्या, त्यांची खबर बात घे. 2 शब्द त्यांना सांत्वनाचे बोल. उद्धवा काय म्हणणं आहे त्यांचं माझ्यासाठी एकदा ऐकून घे आणि माझं काय म्हणणं आहे एकदा त्यांना सांग. मला तसं पाहिला गेलं तर मथुरेमध्ये कशाचीही कमतरता नाही, पण उधो मोहे ब्रज बिसरत नाही. उधो मोहे ब्रज बिसरत नाही ही माझी समस्या आहे, ही माझी अडचण आहे. जी मथुरेतला राजमहाल दूर करू शकत नाही, काही नाही, कोणीच नाही महाराज. आणि त्याच प्रसंगात उद्धवजी महाराजांनाही ज्ञानाचा अभिमान झालेला आहे. म्हणून उद्धवजी महाराजही गोकुळामध्ये जायला पहिले तयार नव्हते, पण तयार झाले भगवंतासाठी. पण गोकुळामध्ये गेलेल्या उद्धवजी महाराजांना कळालं की या गोपिका आपल्यापेक्षाही परमोच्च अधिकारावरती विराजमान झालेल्या आहेत, असा भाव आहे ह्या साऱ्या प्रसंगाचा. म्हणून उद्धवजी महाराज हे भगवंतांना मथुरेमध्ये भेटले. प्रत्येक भक्ताला आपापल्या परीनं भगवंतांनी सुखाचं दान केलं. आनंदपूर्वक मथुरेमध्ये भगवंत राहत असताना भगवंतानी वसुदेवजी महाराज देवकी आई साहेबांना बंदी शाळेतून मुक्त केलं.
बलराम दादा आणि भगवंताचा व्रतबंध संस्कार पूर्ण केला गेला. सांदीपनी महाराजांच्या गुरुकुलामध्ये जाऊन भगवंतानी अध्ययन केलं. अध्ययन झाल्यानंतर भगवंत मथुरेमध्ये वापस आले. बलराम दादांच्या विवाहाचा योग जुळून आला. रैवताची मुलगी रेवती हिच्यासोबत बलराम दादांचा विवाह संपन्न झाला. अनर्थोका मंडलचं राज्य वरदक्षिणेच्या रूपामध्ये बलराम दादांना प्राप्त झालं. भगवंताच्या मनामध्ये स्वतःच्या विवाहाविषयीची इच्छा उत्पन्न झाली. पण विवाहाच्या अगोदर आपलं स्वतःचं सुंदर घरदार असावं, आपल्या परिवाराला राहण्यापुरतं का होईना. म्हणून विश्वकर्मा भगवंतांना पाचारण केलं. समुद्रामध्ये सुवर्णाची नगरी भगवंतांनी बांधून घेतली आणि त्या नगरीला भगवंतांनी नाव दिलं द्वारका. आपल्या साऱ्या यादव वंशीयांना भगवंत यादवांना घेऊन द्वारकेमध्ये जाऊन स्थिर झाले. भगवंताच्या मनामध्ये विवाहाची इच्छा झाली. त्यावेळेला विदर्भ नरेशाची कन्या रुक्मिणी माता ही विवाह योग्य झालेली आहे, उपवर झालेली आहे. आणि रुक्मिणी मातेचा विवाह, ह्या रुक्मिणीचा विवाह कुणाशी करावा असा प्रश्न भीष्मक राजांना पडला. भीष्मक राजे रुक्मिणी आईसाहेबांचे वडील. भावंडाने सांगितलं, रुक्मी नावाचा एक मोठा भाऊ होता रुक्मिणी आईसाहेबांचा. त्याने सांगितलं, माझ्या बहिणीचा विवाह होईल तर फक्त माझा मित्र शिशुपालासोबत होईल. त्या कृष्णासोबत, काळ्यासोबत, चोरट्यासोबत, गवळ्याच्या पोरासोबत माझ्या बहिणीचा विवाह मी लावून देणार नाही. ही गोष्ट ज्यावेळेला रुक्मिणी आईसाहेबांनी ऐकली, माझ्या मनाची भूमिका न जाणता परस्पर माझा विवाह ठरवलेला आहे रुक्मिणीनं, हे लक्षात आलं. रुक्मिणी आईसाहेबांना मनोमन दुःख वाटायला लागलं. त्यावेळेला रुक्मिणी आईसाहेबांनी सुंदर अशा प्रकारचं एक पत्र लिहिलं. ते पत्र सुदेव नावाच्या भूदेवांच्या हाती दिलं आणि सुदेवजी महाराज द्वारकेला आले. भगवंताच्या हातावरती ते पत्र दिलं आणि सांगितलं, विदर्भ नरेशाची कन्या, भीष्मक राजांची कन्या रुक्मिणी हिनं तुमच्यासाठी हे पत्र पाठवलंय, एकदा हे पत्र वाचा. भगवंतानी पत्राची घडी उलगडली. रुक्मिणी आईसाहेब भगवंतांना पत्र लिहितात. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरै हरतोंगतापम रूपं दृशादृशिमतामखिलार्थलाभं त्वय्यच्युता विशति चित्रमपत्रपं मे. पत्राचा भाव असा होता, श्लोकाचा भाव असा होता, हे त्रिभुवन सुंदरा, मी आपल्या चरणांची दासी रुक्मिणी आपल्याला पुन्हा पुन्हा नमस्कार करते आहे. माझ्या लहानपणापासून आमच्या राजमहालामध्ये साधू संतांचं आगमन होत राहिलं आणि त्यांच्या मुखातून तुमची कीर्ती ऐकून ऐकून माझं मनोमन प्रेम तुमच्यावरती झालेलं आहे आणि मी मनोमन तुम्हाला माझा पती म्हणून वरलेला आहे. पण माझा विवाह बळजबरी शिशुपालासोबत लावून देण्यात येतो आहे. मला शिशुपालासोबत विवाह करायची इच्छा नाही, पण असा अतिप्रसंग जर का माझ्यावरती आला तर मी प्राणत्याग करीन. तुमचीच रुक्मिणी. टीप लिहिली खाली, हे पत्र वाचून माझ्याशी विवाह करायची इच्छा झाली तर कुलधर्म कुलाचारानुसार विवाहाच्या दिवशी शिवमंदिरामध्ये पार्वती आई साहेबांचं पूजन करण्यासाठी आम्ही जात असतो. तुम्ही तिथं या, मला पळवून न्या. तुमचीच रुक्मिणी. भगवंतानी पत्राची घडी घातली. सुदेवजी महाराजांना सांगितलं, चला आपल्याला आता कौंडिन्यपुराला जायचं आहे, विदर्भामध्ये जायचं आहे. भगवंत रथावर बसून निघाले. इकडं विवाहाचा दिवस उजाडलेला आहे. रुक्मिणी माता शृंगार करायला तयार नाही. का तयार नाही? कारण नटायचं कुणासाठी, सजायचं कुणासाठी? हे सजणं धजणं कुणासाठी आहे महाराज? सारं ज्याच्यासाठी आहे त्याचा अजून मला काही निरोपच आला नाही. मग मी सजू कुणासाठी? शिशुपालासाठी? नाही नाही नाही, शिशुपालासाठी सजण्या धजणाऱ्यातली मी नाही. रुक्मिणी आईसाहेब म्हणतात, सुदेवजी महाराज आले आणि सूचना दिली, आईसाहेब भगवंत तुम्हाला घ्यायला आलेले आहेत. आनंद झाला आईसाहेबांना. 16 प्रकारे आईसाहेबांनी शृंगार केला. पूजेचं ताट आपल्या हातामध्ये घेतलं आणि दर्शनासाठी मंदिरामध्ये निघालेले आहेत. पण रुक्मीला माहीत होतं कृष्ण काहीतरी कपट केल्याशिवाय राहणार नाही, म्हणून दोन्ही बाजूनं सैनिक, सशस्त्र सैनिक उभे केले. महाराज, जिथं कृष्ण दिसेल तिथं त्याला संपवून टाका
असे आदेश सोडले रुक्मिणी आईसाहेब भयभीत होऊन मंदिराकडे वाटचाल करतात. एवढ्या सगळ्या सैन्यामधून माझे परमात्मा एकटे कसे येतील, कसे सगळ्यांमधून मला नेतील, एवढ्या सगळ्यांसोबत माझे हरी कसं युद्ध करतील, अशी चिंता आईसाहेबांच्या मनात. पण दुसऱ्याच क्षणाला आईसाहेबांच्या मनात प्रकाश प्राप्त झाला की भगवंत काही सामान्य मनुष्य थोडी आहे. ज्यांना मी माझा पती म्हणून वरलेला आहे ते तर सर्वांतर्यामी, सर्वाधार, सर्वेश्वर, सर्वनियंता परमात्मा आहेत. कर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. त्यांच्या एवढा समर्थ पराक्रमी पुरुष आजपर्यंत मी पाहिला नाही. आल्या मंदिरामध्ये आईसाहेबांचं पूजन केलं, पुष्पहार गळ्यामध्ये टाकला आणि प्रार्थना केली. नमस्ये त्वांबिके भीक्षणं स्वसंतानयुता शिवां भूयात् पतिर्मे भगवान् कृष्णस्तदनुमोदताम्. हे जगदंबे, तुम्हाला जसे तुमचे भोलेनाथ प्रिय आहेत तसे मला माझे कृष्णनाथ प्रिय आहेत. जसा तुमचा विवाह भोलेनाथांसोबत झाला तसा माझा विवाह माझ्या कृष्णनाथांसोबत व्हावा, एवढाच वर तुम्ही मला प्रदान करा. असं म्हणून नमस्कार करण्यासाठी खाली वाकल्या. पार्वती आईसाहेबांच्या गळ्यातला पुष्पहार रुक्मिणी आईसाहेबांच्या गळ्यामध्ये पडला. आनंद झाला. मला साक्षात जगत जननी भवानी जगदंबेने आशीर्वाद दिलेला आहे. प्रदक्षिणा मारायला लागल्या. पारावरून भगवंताच्या रथाची ध्वजा उंच उंच आकाशामध्ये फडकताना रुक्मिणी आईसाहेबांनी पाहिली. भगवंतांना इशारा केल्या बरोबर भरधाव वेगामध्ये भगवंताचा रथ धावत आला. भगवंतांनी आपला एक हात पुढं केला. रुक्मिणी आईसाहेबांनी आपला हात भगवंताच्या हातामध्ये दिला. रुक्मिणी आईसाहेबांचा हात भगवंतांनी घट्ट पकडला आणि सरकन आईसाहेबांना रथावर ओढून घेतली. पुन्हा भगवंताचा रथ द्वारकेच्या दिशेनं त्याच वेगाने निघाला. सैनिकांनी पाहिलं, गदारोळ करायला लागले सैनिक. अरे पळवली 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 पळवली. रुक्मिणी आईसाहेब घाबरल्या. सैनिकांचा पाठलाग पाहून भगवंत म्हणायला लागले, रुक्मिणी अगं घाबरलीस का? घाबरू नको, चिंता करू नको. तुझी आणि माझी झाली आता दसरा आणि दिवाळी. आता चालू दे त्यांचा शिमगा. निघाले महाराज रुक्मिणी आईसाहेबांना घेऊन द्वारकेच्या दिशेनं. द्वारकेमध्ये भगवंत आले. बलराम दादांना मात्र भगवंताची ही कृती आवडली नाही. कृष्णा, अरे आपल्यासारख्यांनी वैदिक पद्धतीनं विवाह करायला पाहिजे. तर आजपर्यंत भगवंतांनी हात जोडून कधी प्रार्थना केली नाही. अशी प्रार्थना भगवंत हात जोडून बलराम दादांना करतात. दादा, कोणत्या का पद्धतीनं होईना पण आमच्या दोघांचा विवाह तुम्ही लावून द्या. बलराम दादांना सुद्धा भगवंताच्या विवाहाची भारी हौस होती. भव्य दिव्य तयारी द्वारकेमध्ये भगवंताच्या विवाहाची आरंभ झाली. देशोदेशी गावोगावी निमंत्रण पत्रिका पाठवल्या गेल्या. सारे भक्त आपल्या कान्होबाचा विवाह आहे, आपल्या भगवंताचा विवाह आहे म्हणून दूर दूर देशावरून, गावावरून, नगरावरून द्वारकेमध्ये एकत्र जमा झाली. गोपाळांनी भगवंताचा शृंगार केला. गोपिकांनी आईसाहेबांचा शृंगार संपन्न केला. उपस्थित साऱ्या भक्त भाविकांना मंगलाक्षरांचं वाटप करण्यात आलं. मंगल वाजंत्री त्या ठिकाणी वाजायला लागली. सारे भक्त भगवंताच्या आणि आईसाहेबांच्या विवाह मंडपामध्ये येण्याची वाट पाहायला लागले, प्रतीक्षा करायला लागले. चला भोलेवाल्यांचं आगमन झालेलं आहे.
चला नवरदेवाचे मामा नवरदेवाला विवाह मंडपात घेऊन या. नवरीचे मामा चला नवरदेवाचे मामा नवरदेवाला विवाह मंडपात घेऊन या. नवरीचे मामा नवरीला विवाह मंडपात घेऊन या. चला मुहूर्त निघून चाललाय तरी नवरदेवाचे मामा नवरदेवाला विवाह मंडपात घेऊन या. नवरीचे मामा नवरीला विवाह मंडपात घेऊन या. चला अंतरपाठ धरा दोघांच्या मध्ये. अंतरपाठ धरा दोघांना हार द्या हातामध्ये फुलांचे. चला अंतरपाठ धरा दोघांच्या हातामध्ये फुलांच्या माळा द्या. चला अंतरपाठ धरा. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धसर्वाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अनिष्टानेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु तच्चक्षुरवैवाहितं पुरश्च शुक्रमुच्चरहत पश्येम शरराः शकञ्जीवेम शरराः शतकं शृणुयाम शरराः शतं प्रब्रवाम शरराः शतमधीनाः स्याम शरराः शतं भूयश्च शरराः शतात. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमो
भगवंताचा आणि रुक्मिणी आई साहेबांचा अत्यंत आनंदामध्ये द्वारकेमध्ये विवाह सोहळा संपन्न झाला. सर्व भक्तांना भगवंताच्या या विवाह सोहळ्याचा परमानंद झाला. जो आनंद द्वारकेमध्ये भक्तांना झाला, भक्तांनी साजरा केला, तोच आनंद याही ठिकाणावरती भगवंताच्या विवाह सोहळ्याचा पुन्हा एक वेळेला यावर्षी तुम्ही मी साजरा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या माध्यमातून, हरिकथेच्या माध्यमातून भगवंताच्या लीला, भगवंताचं चरित्र, भगवंताच्या जीवनामध्ये साजरे जेवढे सोहळे भक्तांनी साजरे केले, तसे भगवंताच्या जीवनातले सोहळे साजरे करण्याचा तुम्ही मी सुद्धा वारंवार प्रयत्न करत असतो. याच निमित्ताने भगवंताच्या विवाह सोहळ्याचा पुन्हा एक वेळेला आनंद तुम्ही मी साऱ्या भाविकांनी या ठिकाणावरती ग्रहण केलेला आहे. अत्यंत परमानंद शुकदेवजी महाराजांना भगवत चरित्र वर्णन करत असताना अत्यंत परमानंद भगवंताचं चरित्र श्रवण करत असताना राजा परीक्षितींना प्राप्त होत आहे. शुकदेवजी महाराज मधुर मंगलवाणीतून भगवंताच्या उत्तर चरित्राचं वर्णन राजा परीक्षितींसमोर अत्यंत आनंदाने करत आहेत, ज्यामध्ये भगवंतांचे 16,108 विवाह कशा पद्धतीनं संपन्न झाल्याचं वर्णन केलं, भगवंतांना झालेल्या संततीचं वर्णन केलं, भगवंताच्या गृहस्थाश्रमाचं वर्णन केलेलं आहे. अशा ह्या साऱ्या भगवंताच्या दिव्य चरित्राचं वर्णन करत असताना श्रीमद भागवताच्या माध्यमातून भक्ती ज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे भक्त श्रेष्ठ सुदामदेवजी महाराज भगवंताच्या भेटीसाठी द्वारकेला कशा पद्धतीनं गेले याचं भक्तिप्रेमयुक्त वाणीनं शुकदेवजी महाराजांनी वर्णन करून सांगितलं. सुदामदेवजी महाराजांना भगवंतानी प्रगाढ आलिंगन देऊन आपल्या सिंहासनावरती विराजमान करवलं. सुदामदेवजी महाराजांची पाद्यपूजा भगवंतानी केली आणि आपल्याच समान अशा सर्व वैभवाचं, ऐश्वर्याचं दान भगवंतानी सुदामदेवजी महाराजांना केल्याचं वर्णन आहे. जसं भगवंताची द्वारका आहे, सुवर्णाची नगरी आहे, तशी नगरी सुदामदेवजी महाराजांना भगवंतानी दान केल्याचं वर्णन. पण हे सारं बाह्य ऐश्वर्य आहे, बाह्य वैभव आहे महाराज. जिथं मल नाहीसा होतो, जिथं विक्षेप नाहीसा होतो, जिथं आवरण नाहीसं होतं, तिथं भक्त भगवंताच्या स्वरूपाशी पूर्णपणे एकरूप होतो. आणि जीवनभर केलेल्या भक्तीचा परिणाम, ज्ञानाचा परिणाम आणि प्रखर वैराग्य अंगी धारण केल्याचा परिणाम सुदामदेवजी महाराज अंतर्बाह्य एवढे पवित्र झाले की मलही नाहीसा झाला, विक्षेपही नाहीसा झाला आणि आवरणही नाहीसं झालं. भगवंताने सुदामदेवजी महाराजांना आपल्या समान ऐश्वर्य दिलं. याचा अर्थ काय आहे? नुसतं आपल्यासारखी नगरी सुदामदेवजी महाराजांना भगवंतानी दिली असं नाही, एवढा सीमित त्याचा अर्थ नाही. भगवंत भक्तावरती ज्यावेळेला पूर्ण संतुष्ट होतात, त्यावेळेला आपल्या पूर्ण स्वस्वरूपाचं दान भक्ताला करून टाकत असतात. आणि हे पूर्ण आपल्या ऐश्वर्याचं, स्वस्वरूपाचं दान ज्यावेळेला भक्ताला भगवंत करतात, त्यावेळेला ओळखणं अवघड होतं, भक्त कोण आहे आणि देव कोण आहे. एक दिवा लावलेला आहे, त्या एका दिव्याने दुसरा दिवा लावला जातो ज्यावेळेला, तर पाहणाऱ्याला हे सांगणं अवघड होऊन जातं, यातला पहिला कोणता आहे आणि दुसरा कोणता आहे. तसं भगवंतानी आपलं ऐश्वर्य सुदामदेवजी महाराजांना प्रदान केलं आणि हे सिद्ध करून दिलं. परमोच्च भक्तीच्या शिखरावरती, परमोच्च ज्ञानाच्या शिखरावरती, परमोच्च वैराग्याच्या शिखरावरती जो भक्त जाऊन पोहोचतो, त्या भक्ताला मी माझ्यापासून विलग, माझ्यापासून वेगळं असं ठेवत नाही. मी पूर्णपणे भक्ताचा अंगीकार करतो, त्याच्याच रूपाने मी जगतामध्ये वास करतो, राहतो, फिरतो. जोपर्यंत त्या भक्ताचा प्रारब्ध योगानुसार देह पडत नाही, तोपर्यंत
असा भक्त म्हणजे मीच वावरत असतो समाजामध्ये. सुदामदेवांसारखे भगवंताचे निष्ठावान प्रेमी भक्त आणि अशा भक्तांना आपल्या या सत्संग सोहळ्याच्या माध्यमातून कोटी कोटी वेळा आज आपण सारे वंदन करू, प्रणाम करू आणि जाता जाता भागवताकडे दान मागू. ज्या परमपवित्र उद्देशाने, ज्या परमपवित्र ध्येयाने वेदव्यासजी महाराजांनी जीवांवरती परम करुणा करून, परम कृपा करून अद्वितीय अशा श्रीमद भागवत ग्रंथाची रचना करून हा ग्रंथ जनमानसांच्या स्वाधीन केलेला आहे. या अद्वितीय अनुपम असाधारण ग्रंथाच्या माध्यमातून, सेवेच्या माध्यमातून तुमच्या माझ्याही जीवनामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्याचा तीव्र प्रकाश प्रगट व्हावा आणि या भागवताने दिलेल्या प्रकाशामध्येच परमात्मा श्रीहरी भगवान नारायणांचं, भगवान गोपालकृष्णांचं दर्शन आपल्याला प्राप्त व्हावं. ही माया नदी सहज पार व्हावी आणि परमशांतीचं ठिकाण असलेल्या, परम समाधानाचं ठिकाण असलेल्या आराम कल्पवृक्षाणाम विराम सकलापदाम अभिरामस्त्रिलोकानाम रामश्री त्या श्रीकृष्ण चरणारविंदापर्यंत, श्रीहरी चरणारविंदापर्यंत, त्या गुरुचरणारविंदापर्यंत सुखरूप तुमचा माझा प्रवास व्हावा. हीच प्रार्थना भगवंताच्या चरणी आज आपण जाता जाता करू. शुकदेवजी महाराजांच्या मुखातल्या वाणीनं, अक्षरांनी ब्रह्मस्वरूप झाले राजे परीक्षिती. शुकदेवजी महाराजांच्या लक्षात आलं, आता राजा परीक्षितींना मी काही उपदेश द्यावा, काही सांगावं याची आवश्यकता राहिली नाही. जे गुरु महाराजांच्या कृपेने जेवढं मला प्राप्त झालं ते मी राजा परीक्षितींच्या स्वाधीन केलेलं आहे. आणि तीच परमात्म ज्योत जी गुरु परंपरेने माझ्याकडे आली, तीच परमात्म ज्योत राजा परीक्षितींच्याही अंतःकरणामध्ये प्रकाशित झालेली आहे. याचा अनुभव शुकदेवजी महाराजांनी घेतला आणि आपल्या वाणीला शुकदेवजी महाराजांनी पूर्णविराम दिला. शुकदेवजी महाराज आपल्या आसनावरून उठले. राजा परीक्षितींनी साष्टांग नमस्कार केला. शुकदेवजी महाराज वनाच्या दिशेने निघून गेले. शुकदेव भगवान की जय. पद्मासन घालून राजे परीक्षिती विराजमान झाले आणि एकाक्षर ब्रह्मनामाचा जप राजा परीक्षितींनी आरंभ केला. राजे परीक्षिती एकाक्षर ब्रह्मनामामध्ये तल्लीन असताना तक्षक नावाचा सर्प आला. परीक्षिती नावाच्या देहाला दंश केला. परीक्षिती नावाचा देह जमिनीवरती पडला. त्यामधून छोटीशी ज्योत बाहेर पडली. ती मोठी होत 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 परमज्योतीमध्ये विलीन झाली. यालाच आपण वैकुंठाला जाणे, कैलासाला जाणे, साकेत लोकाला जाणे, गोलोकाला जाणे असं म्हणतो. परमधामाची प्राप्ती राजा परीक्षितींना झाली आणि याला कारण ठरली श्रीमद भागवत कथा. तीच श्रीमद भागवत कथा नैमिषारण्यामध्ये सूतजी महाराजांनी 88,000 शौनकादी ऋषींना वर्णन करून सांगितली. आणि गेल्या 7 दिवसांपासून हीच परमपवित्र कथा कानडे बाबांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही मी या ठिकाणावरती गेल्या 7 दिवसांपासून श्रवण करत आहोत. भगवंत गेले 3 वर्ष झाले सलग कानडे परिवाराकडून श्रीमद भागवत कथेची सेवा करून घेत आहेत. आणि या परिवाराच्या माध्यमातून गुरु महाराजांच्या कृपेतून मजदासाकडून या ठिकाणावरती 3 वर्षांपासून श्रीमद भागवत कथेची सेवा रुजू होती आहे, हरिगुरुचरणी समर्पित होते आहे. हे मी माझं परमभाग्य समजतो, परमदैव समजतो. याही वर्षीला भगवंतानी गुरु महाराजांनी कानडे परिवाराला संकल्प दिला
की भागवत कथा आपल्याकडून, आपल्या परिवाराकडून संपन्न झाली पाहिजे. कारण पहिल्या वर्षीपासून आपण ऐकत आलो, कानडे बाबांनी जीवनभर पांडुरंग रायाचं निस्सीम प्रेमाने आणि निष्ठेने भजन केलं. त्यांनी जे भजन केलं, त्यांनी भगवंतावरती ज्या विश्वासाने, ज्या निश्चल अविचल प्रेमाने, आपल्या श्रद्धेने, भावविश्वाने भगवंतांना गाण्याचा, भगवंताची स्तुती करण्याचा प्रयत्न केला, अशा वैष्णव भक्ताच्या पवित्र स्मरणामध्ये, अशा वैष्णव भक्ताला आदरांजली, श्रद्धांजली या भावनेने परिवाराकडून, आपल्या साऱ्यांकडून ही अशा प्रकारची सेवा घडणं नितांत आवश्यक आहे. बाबांना जीवनभर सर्व दृष्टीनं सर्वांगाने सहकार्य करणाऱ्या आई, त्यांच्या उपस्थितीमध्ये निमित्त मात्र यजमानपद प्राप्त झालेले हे तिघही भावंड आणि त्यांच्या धर्मपत्न्या परमेश्वरजी कानडे, किशोर कानडे, रामेश्वर कानडे, त्यांच्या धर्मपत्न्या, त्यांचे सारे पुत्र, नातवंड, पतवंड, हा सारा परिवार, इष्टमित्र, सगळे संबंधी आणि जिथं हा सोहळा चाललेला आहे असे आजूबाजूचे सारे वैष्णव भक्त महाराज, इथून तिथपर्यंत जेवढ्या जेवढ्यांच्या घरासमोर हा आवाज, माग, बाजूला आणि पुढं जेवढे भक्त, असे हे सगळे भक्त या एका परिवाराला, या सोहळ्यासाठी तन मन धनाने सहकार्य करत आहेत. गेले 3 वर्ष झाले. नसता एवढा आवाज दिवसभर आणि कीर्तनही महाराज दिवसभर कथा श्रवण करायची. बरं, कथा ही 3 तास नाही ना, 2 सत्रामध्ये कथा, त्यात रात्रीला नंतर हरिपाठ, नंतर हरिकीर्तन, असा हा सोहळा, हे आवाज. या मंडळींनी एवढं सहकार्य सगळी गल्लीतली मंडळी करतात, आपुलकीनं झटतात, पुढं येतात, आपल्या घरचा सोहळा असल्यासारखं करतात. म्हणजे मी कानडे परिवाराच्या आधी या गल्लीतल्या सगळ्या मंडळींना धन्यवाद देईन, त्यांना वंदन करेल, त्यांचं सगळ्यात आधी कौतुक करेल. नुसत्या एका परिवाराला वाटून हा सोहळा होत नाही. आधी गल्लीतल्यांना वाटतंय, मग त्यांना वाटतंय की बा यांचं सहकार्य आहे म्हणून आपण हे करू तिथं. म्हणून हा त्यांचं सगळ्यांचे आभार, धन्यवाद, ऋण व्यक्त करतो. परिवाराच्या वतीनंच करतो, कानडे परिवाराच्या वतीनंच करतो. सगळेजण आपुलकीनं राहतात, एकमेकांना सहकार्य करतात, बंधुभावनेने राहतात. असंच या परिसरामध्ये राहणाऱ्या सगळ्या मंडळींचं आपापसातलं प्रेम टिकून राहो, सौख्य टिकून राहो, बंधुभाव, प्रेमभाव टिकून राहो, सामाजिक सलोख्याने सगळ्या मंडळींनी राहावं, अशी अपेक्षा आपण या माध्यमातून करू. आणि वारंवार भक्तीचे सोहळे तुमच्या माझ्याकडून या माध्यमातून घडले पाहिजेत, असाही तुम्ही मी सारेजण मिळून येत्या भविष्य काळामध्येही प्रयत्न करत राहू. भगवंतानी पुन्हा पुन्हा सत्य संकल्पाचं दान करावं, सत्कर्माचं अनुष्ठान तुमच्या माझ्याकडून वारंवार करून घ्यावं, ही भगवतचरणी प्रार्थना आहे. कानडे परिवाराला तसं तर सगळ्यांचंच विशेष सहकार्य प्राप्त होत असतं, पण त्यातल्या त्यात ठीक असे सगळेजण मंडळी याही वर्षी निर्विघ्नपणाने भगवंतानी आपल्याकडून श्रीमद भागवताची सेवा करून घेतली. झालेली सेवा भगवंताच्या चरणी आपण सारे समर्पित करू आणि प्रार्थना करू. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखवाप्नुयात्. उद्या काल्याची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी संपन्न होईल. सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये काल्याची कीर्तन रूपी सेवा संपन्न होईल. कीर्तनानंतर उपस्थित सर्व भाविकांच्यासाठी महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणावरती केलेली आहे.
त्याचाही लाभ घ्यावा अशी कानडे परिवाराच्या वतीनं मी विनंती करतो. आणि हरिकथा गायन करण्याची संधी मजदासाला उपलब्ध करून दिल्याबद्दल मी परिवाराचे पुन्हा एक वेळेला ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. या निमित्ताने या लेकराची या अपवित्र वाणी पवित्र करण्याची संधी मला प्राप्त झाली. हरिगुरु ग्रंथ राजाची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. त्यासाठी मी उपकृत आहे, कृतज्ञ आहे. याच भावाला हृदयामध्ये धारण करून मी माझ्या वाणीला हरिगुरु ग्रंथ चरणी विश्राम प्रदान करतो. 3 वेळेला पाठीमागं साऱ्यांनी हरये नमः या मंत्राचा सुंदर उच्चार करायचा आहे. हरये नमः, हरये नमः, हरये नमः, हरये नमः, हरये नमः. हरये नमः. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. बोलत असताना वेडा वाकुडा शब्द मुखातून निघाला असेल तर आईच्या अंतःकरणाने साऱ्या श्रोत्यांनी मजदासाला क्षमा करावी. आणि तुम्हाला जे ऐकावं वाटत होतं ते सांगितल्या गेलं नसेल तरी पण क्षमा करावी. पुन्हा पुढच्या वर्षी संधी जर का प्राप्त झाली येतात, मला वाटत होतं की देवाच्या जन्मापर्यंत आपण जातो की नाही, पण आज देव विवाह करून बसलेत. जन्मालाही आले, खेळले, बागडले आणि झटकेपट उरकून घेतलं महाराज. लग्न झालं, विवाह झाला, भगवंताचा विवाहापर्यंत आलो. बघू पुढच्या वर्षी विवाहापासून, भगवंताच्या विवाहापासून चर्चासत्र आरंभ करू. एकादश स्कंधाच्या आधारावरती पुढच्या वर्षी 7 दिवस जर गुरु महाराजांची प्रेरणा प्राप्त झाली तर त्या अनुषंगाने कथाचिंतन पाहण्याचा प्रयत्न करू. बाकी हरी गुरु ग्रंथ राजाच्या इच्छेवरती हा सारा कार्यभार सोपवून ग्रंथपूजन संपन्न करून घेऊ आणि लगेच आरती. आरतीनंतर आजच्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम दिला जाईल. 2 मिनिटं नामसंकीर्तन साऱ्यांनी मिळून करायचं आहे. तोवर ग्रंथपूजन होईल मुख्य यजमानांच्या हस्ते आणि मग आरती. तोपर्यंत आपल्या जागेवरून कोणी उठू नका. श्री कृष्ण